राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ब मुरुम मोड ते मुरुम आलूर बोळेगाव मार्गे अक्कलकोटला जोडणारा रस्ता काम घिसाडघाईने उरकण्यात आले, त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत। त्याचबरोबर आलूर बोळेगाव रस्ता काम अद्याप प्रलंबित असल्याने वाहतुकीस नागरिकांना त्रासांना सामोरं जावं लागतंय। याबाबत समाजसेवक तथा बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी 14 सप्टेंबर रोजी सदरील प्रलंबित रस्त्यावरील पाणी साचलेल्या खड्ड्यात बसून लाक्षणिक आंदोलन करीत संबंधित विभागाला रस्ता काम तात्काळ पूर्ण करावं अशा मागणीचे पत्र 18/9/2025 आणि 6 ऑक्टोबर रोजी ईमेलच्या माध्यमातून केली होती। अन्यथा 14 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रात दिला होता। सदरील निवेदनाबाबत संबंधित विभागांनी दखल घेऊन 8 ऑक्टोबर रोजी डॉक्टर पुराणी यांना पत्र पाठवून उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसून येते। सदरील पत्रात 1300 मीटर अंतराच्या रस्त्याबाबत काही शेतकऱ्यांनी मावेजासाठी जनहिताय याचिका दाखल केली असून न्याय प्रविष्ट विषय आहे, तरीही आम्ही काम पूर्ण करण्यास तयार आहोत। मात्र पोलीस प्रशासनास पोलीस बंदोबस्तासाठी मागणी केली असून अद्याप बंदोबस्त देण्यात आला नाही असे पत्रात नमूद आहे। डॉक्टर पुराणे मात्र आपल्या आंदोलनावर ठाम असून 8 रोजीच्या संबंधित विभागाच्या पत्राला 9 रोजी प्रत्युत्तर देऊन आमची मागणी ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्डे आणि आलूर बोळेगाव रस्ता काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत असून आपल्या स्तरातून वेळ मारून नेत असल्याचं स्पष्ट दिसून येतंय। आपल्या या दिरंगाईमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावं लागत आहे आणि आपल्या विभागाला किंवा संबंधित गुत्तेदाराला नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाचे काही देणे घेणे नाही असे दिसून येते। त्यामुळे आम्ही आपणास 1 महिन्याची कालावधी दिली होती, मात्र आपल्याकडून ठोस पावले उचलण्यात आली नाहीत। अशा आशयाचं पत्र पाठवून 14 ऑक्टोबरला आलूर येथे बेमुदत आमरण उपोषण आंदोलनास सुरुवात होईल आणि त्यास प्रशासन, शासन, संबंधित विभाग, गुत्तेदार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा इशारा पत्रात देण्यात आला। 2023 मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ब रस्ता काम घिसाडघाईने उरकण्यात आले आहे। ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेत आहेत, तर आलूर बोळेगाव 1300 मीटरचा रस्ता काम मात्र अद्याप करण्यात आलं नाही। एकीकडे विषय न्यायप्रविष्ट आहे असं म्हणतात, तर दुसरीकडे पोलीस बंदोबस्तात काम करू असे म्हणतात। मुळात विषय न्यायप्रविष्ट जर असेल तर मान्य न्यायालयाने काम करू नका असे स्थगिती दिली आहे का? सदर पत्रामध्ये रिट पिटिशन 1326/9/2022 यामध्ये स्थगिती आदेश दिल्याचे मला कार्यकारी अभियंता पत्र क्रमांक 2693 च्या पत्रान्वये कळवले नाही आणि तसे ठोस कागदपत्रेही उपलब्ध नसल्याचं दिसून येते। फक्त हा विषय समोर ठेवून कुठेतरी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न दिसून येत आहे आणि त्यांच्या ह्या दिरंगाईमुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे। या रस्त्यावरून श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला जा-ये करणारे प्रवासी, शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी यासह शासकीय वाहनांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो। यदा कदाचित या रस्त्यावर भीषण अपघात घडला तर याला जबाबदार कोण? शासन, प्रशासन, संबंधित विभाग की गुत्तेदार? विषय न्यायालयात नसेल तर आम्ही सन्मानपूर्वक न्यायाची प्रतीक्षा करू, मात्र न्यायालयाने संबंधित रस्ता काम न्यायालयीन कामकाज पूर्ण पडेपर्यंत थांबवावे असे आदेश दिले असेल तर त्याचं आम्ही पालन करू। पण सध्या न्यायालयामध्ये कुठेही स्थगिती आदेश असल्याचं दिसून येत नाही, त्यामुळे नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाला न्याय केव्हा मिळणार आणि त्याचबरोबर मावेजासाठी मागणी करणाऱ्या शेतकरी बांधवांना कार्यकारी अभियंता सोलापूर यांच्याकडून पैसे कधी मिळणार आणि रस्ता कधी होणार हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे। नमस्कार। बसव प्रतिष्ठान सदैव जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा आम्ही आंदोलनाच्या मैदानात उतरत आहोत। राष्ट्रीय महामार्ग 548 ब मुरुम मोड ते बोळेगाव पर्यंतचा रस्ता ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत। त्याचबरोबर आलूर व बोळेगाव हा जो 1300 मीटरचा जो अंतर आहे तो अद्याप रस्ता काम झालेलं नाही। त्याबाबत आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून आज 1 महिना पूर्ण होत आहे। अद्याप संबंधित विभागाने कसलीही दखल घेतलेली नाही। उलट पत्र पाठवून म्हणतात की आम्ही पोलीस बंदोबस्त मागितलेला आहे, परंतु आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळालेला नाही, त्यामुळे रस्ता काम थांबलेला आहे। काही कारण सांगून वेळ मारून नेण्याचं काम संबंधित विभाग, संबंधित गुत्तेदार करत आहे। त्यामुळे आम्ही दिलेला वेळ म्हणजे 14 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार रोजी चलो आलूर, चलो आलूर, चलो आलूर
आता एकच नारा, आलूर बोळेगाव रस्ता सुधारा. आम्ही पुन्हा एकदा बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलनाच्या मैदानात उतरत आहोत. सर्व नागरिकांना मी कळकळीची विनंती करतो की आंदोलनाला आपल्याला यापूर्वी आपण सहकार्य केलेलं आहे आणि यापुढे आपलं सहकार्य राहील. आपलं गावाचा विकास जर करायचा असेल तर ती फक्त राजकारण्याची जबाबदारी नाही, तर ती गावकऱ्यांचीही जबाबदारी आहे. तर आपण सारे मिळून चला अन्यायाच्या विरोध लढूया आणि जिंकूया. धन्यवाद. GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख, मुरुम, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव.